हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण ऑथेंटिक पंजाबी स्टाईलने छोलेची भाजी कशी करायची तेही साधी आणि सोपी पद्धत वापरून ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक पेला भरून छोले जे आपले किराणा दुकानात भेटतात ते घेतलेले आणि ते पूर्ण रात्रभर भिजवलेत आणि सकाळी त्याच्यामध्ये नॉर्मल मीठ टाकून हे पूर्ण डीप होतील एवढं पाणी घालायचं आणि मग मीठ घालून हे कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून शिजवायचे। शिजलंय का नाही हे असं चेक करायचंय, असं त्याचं क्रश झालं पाहिजे म्हणजे आपले छोले चांगले शिजलेले आहेत। आणि हे जे पाणी आहे हे ओतून द्यायचं नाही, कारण याचं सगळं सत्व असतं ते या पाण्यामध्ये आलेलं असतं, त्यामुळे हे पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत। जे ॲडिशनल पाणी वापरतो त्याऐवजी हेच पाणी वापरायचे। त्यानंतर ना छोल्याचा जो मसाला आहे तो काढण्यासाठी इथं मी एक अर्धा इंच आलं घेतले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतलाय, एक 2 चमचे मगजबी घेतले आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली। मगजबी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे काजू पेस्ट किंवा काजू अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता, परंतु सर्वसाधारण लोकांना परवडणार म्हणजे मगजबी असतं आणि काजूला बेटर ऑप्शन रिप्लेसमेंट असते, त्यामुळे मगजबी वापरलं तरी पण टेस्ट तशीच येते। सगळ्यात पहिलं तर आलं लसूण तर आपण असंच मिक्सर मधनं काढणार आहोत, पण कांदा आणि टोमॅटो रफली चॉप करायचंय आणि मग घालायचंय आणि याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची या सगळ्या जिन्नसांची। आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो कट करून घेते। हे जे खालचं आणि वरचं आहे ते फेकून द्यायचं आणि टोमॅटोच्या बिया पण घ्यायच्या नाहीये, त्यामुळे हा कचरा बाजूला करायचा। मी इथे 2 ते 3 लोकांच्या हिशोबाने भाजी बनवतीये, तुम्ही तुमच्या घरात जितके माणसं असतील तितक्या हिशोबाने कांदा टोमॅटोचे जे वाटण आहे ते काढून घ्यायचे। त्यानंतर ना हे जे मगजबी आहे हे आता मी 2च चमचे वापरले, त्यामुळे आहे असं कच्चच टाकणार आहे, कारण हे जे प्युरी करणार आहोत ती परत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत, त्यामुळे याचा जो कच्चटपणा आहे तो तिथे निघून जाईल। पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं तरी चालेल। आणि ही सारी कोथिंबीर आणि हे थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची। वाटण करणार आहोत, आधी हे आहे असं वाटून घ्यायचे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, जेणेकरून याचे चांगलं मिश्रण तयार होईल। आणि नंतर ना 1-2 रोटेशन घेतल्यानंतर ना पाणी घालून वाटायचे, म्हणजे आपली स्मूथ पेस्ट तयार होईल। तुम्ही पाहू शकता अशी पेस्ट तयार होती। कांदा आणि टोमॅटोला अंगचं पाणी असतं त्यामुळे पाण्याची गरज नसते, परंतु याच्यापेक्षा थोडी स्मूथ पेस्ट करायची म्हणून एक घोटभर पाणी घालायचंय। पाण्याचं प्रमाण जास्त नाही ठेवायचंय, कारण आपल्याला हे परतवायचंय तेलात। पाणी जास्त असेल तर ते तडतड उडलं जाईल, जसं आपलं बेसन आळतं आणि ते शिजल्यानंतर जसं उडतं तसं, त्यामुळे हे जरा घट्टच ठेवायचं वाटण। पाहू शकता पाणी घातल्यानंतर ना कशी स्मूथ पेस्ट तयार झालीये। कन्सिस्टन्सी पण पाहू शकता, फार पातळही नाही आणि घट्टही नाही। आणि आता आपण हे परतवणार आहोत तेलामध्ये। सगळ्यात पहिलं तर मी 2 पळ्या तेल येते गरम करायला ठेवते। तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी चालेल। तेल गरम झालंय का नाही चेक करायचंय आणि त्याच्यामध्ये हे जे तेजपत्ते आहे 2-3 पानं ते घालून घ्यायचे, जसं आपण कढीपत्त्याची फोडणी देतो। आता आपण पंजाबी स्टाईलने करतोय त्यामुळे तमालपत्र वापरायचे आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचे, 1-2 चिमूटभर। आणि जिऱ्याचा आणि तमालपत्राचा कलर चेंज झाला की हे जे वाटण आहे ते घालून घ्यायचे तेलामध्ये। वाटण घालताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण ह्याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे उडण्याची शक्यता असते, त्यामुळे बेताने घालायचे। तुम्ही डायरेक्टली वतलं तर त्याच्यामध्ये आपल्याच अंगावरती येऊ शकते ते पाणी, त्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घेऊन टाकायचं आणि हे हलवून घ्यायचं।
हे कंटिन्युअसली हलवत राहायचंय, नाहीतर मग जो मसाला आहे तो लगेच खाली चिपकून बसतो आणि मसाला परतला की तो आपोआप तेल रिलीज करायला सुरुवात करतो. त्यामुळे पाहू शकता जसं बेसन शिजताना असे फ्लफीनेस येतो तसा आपल्या मसाल्याला आलेला आहे. म्हणजे ते आता शिजण्याच्या प्रोसेस मध्ये. आता या स्टेजला आपण सुके पावडरचे जे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. आणि एक वासावरनं पण कळतं की कच्चटपणा असेल तर वास येत नाही, पण तेच मसाले चांगले परतले गेले की वास येतो. आता छानपैकी कांदा टोमॅटोचा वास यायला सुरुवात झाली. याच्यामध्ये मी नॉर्मल हिंग टाकून घेते आणि एक पाव चमचा हळद टाकून घेते. हा एव्हरेस्टचा मटण मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे. हे सगळे छोटे एक एक चमचे टाकलेले आहेत, कारण आपण 2 ते 3 माणसांच्या हिशोबाने बनवतो. आणि हा जो आपला आहे हा रेग्युलर साठवणीचा आपला जो वर्षभराचा मिरची मसाला असतो तो 1 चमचा भरून. तिखट हे तुमच्या आवडीनुसार घालायचे, जास्त हवं असेल तर थोडं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आणि फायनली धना जिरा पावडर, ही खूप मेन असते छोलेची भाजी करताना. ही अर्धा चमचा घालून घेतली. आणि आता हे पावडरचे जे मसाले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आपल्या ओल्या मसाल्याबरोबर कांदा खोबऱ्याच्या. आता ह्या स्टेजला तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर आहे हा आलेला नाहीये चांगला, कारण आपण स्ट्रीट फूड करतोय छोले भटुरेतली छोलेची भाजी. त्यामुळे इथे 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट टाकून घेते. ह्या तिखटामुळे आपली जी भाजी आहे तिला लालसर कलर यायला मदत होणार आहे. आणि याच्यात तिखटपणा नसतो त्यामुळे भाजी तिखट होणार नाहीये, परंतु कलर चेंज होईल म्हणून लाल तिखट. ह्या स्टेजला आता आपला मसाला आहे तो शिजलेला आहे चांगला, परंतु जे आपण वाटण काढून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्यात घोटभर पाणी घालायचंय आणि अशा पद्धतीने एकदा फिरवून घ्यायचंय जेणेकरून सगळा मसाला निघून येईल. आणि हे पाणी आहे हे या वाटणात घालायचंय आणि आता हे शिजून द्यायचंय चांगलं. ह्या पाण्यामुळे आपला जो मसाला आहे तो शिजला जाईल. पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण हे जे उकडलेले छोले होते ते घालून घेणार आहोत. पण छोले घालताना मीठ घातलं होतं याचं प्रमाण ध्यानात ठेवायचं आणि त्याच हिशोबाने शेवटला मीठ घालायचंय. छोलेची भाजी थोडीशी घट्टसरच असते त्यामुळे खूप जास्तीचं पाणी घालायचं नाहीये. ह्या स्टेजला मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ आता आपण मसाल्याच्या हिशोबाने घालायचंय कारण आपल्या छोल्यांना मीठ घातलं होतं. जर तुम्हाला छोल्यांच्या हिशोबाने अंदाज येत नसेल तर पार शेवटला डायरेक्ट असं किती ग्रेव्ही झाली आहे याच्यावरती पण मीठ घातलं तरी चालेल. फायनली थोडीशी कोथिंबीर आणि आता याला एक दणदणीत उकळी काढून घ्यायची म्हणजे आपली छोले भटुरीची जी छोलेची भाजी आहे ती तयार होईल. पाहू शकता उकळी आल्यानंतर ना आपली छोलेची भाजी कशी दिसतीये. आता लगेच सर्व करायला घेऊया. अगदी 15 मिनिटात तयार होणारी छोलेची भाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.